राज्यातील नगरपरिषद निवडणुका पार पडल्या। ही जी मतमोजणी होती ती 3 तारखेला होणार होती, मात्र ऐन वेळेस ही मतमोजणी पुढे ढकलल्यामुळे निवडणूक आयोग असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल यांना खरं तर ह्या ज्या मतपेट्या आहेत, ईव्हीएम मशीन आहे, ती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी वाढली आणि याचमुळे पुणे जिल्ह्यातील जवळजवळ 15 ठिकाणच्या ज्या नगरपरिषद नगरपंचायत आहे त्यांच्या पुढे नवीन प्रश्न सध्या निर्माण झालेला पाहायला मिळत होता। मी सध्या आलो आहोत चाकण नगरपरिषदच्या ज्या ईव्हीएम मशीन ठेवल्या त्या ठिकाणी आलेलो आहे। चाकण नगरपरिषदचं मतदान 2 तारखेला पार पडलं आणि या ठिकाणी जे खाजगी मीरामंगल कार्यालय आहे त्या मीरामंगल कार्यालयामध्ये 1 दिवसासाठी खरं तर मतपेट्या ठेवायच्या होत्या, मात्र ऐनवेळीस या ठिकाणी जी मतमोजणी आहे ती पुढे ढकलली। त्यामुळे नगरपरिषद असेल किंवा जिल्हा परिषद असेल यांच्या पुढे ही जी समस्या आहे ती खरं तर वाढली गेली आणि याच परिसरामध्ये याच ठिकाणी खरं तर स्ट्रॉंग रूम त्यांनी तयार केलेली आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। 24 तास पोलिसांचा बंदोबस्त खरं तर कठोरपणे या ठिकाणी एकंदरीत पाहायला मिळतो। त्यासोबत जी स्पीकरची व्यवस्था आहे ती स्पीकरची व्यवस्था सुद्धा खरं तर प्रशासन केली पाहायला मिळते। बाहेरच्या बाजूला जे बॅरिकेड आहेत ते बॅरिकेड सुद्धा या परिसरामध्ये एकंदरीत लावलेलं पाहायला मिळते। अजूनही काही दिवस या परिसरामध्ये खरं तर जिल्हा प्रशासन असेल किंवा नगरपंचायत असेल यांना मात्र या ठिकाणी ज्या ईव्हीएम मशीन आहेत त्या स्ट्रॉंग रूम आहेत त्या स्ट्रॉंग रूमचा जो पहारा आहे तो कडेकोट करताना खरं तर पाहायला मिळणार आहे। मात्र एकंदरीत आता सध्या ही मतमोजणी 21 तारखेला होणार आहे, त्यामुळे प्रतीक्षा ही अनेक चाकणकरांची आहे की चाकणचा नगराध्यक्ष कोण होतो हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। कारण कल्पेश टीव्ही मराठी, चाकण, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।